आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अकोल्यातनं। आपल्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य अशी आहे, मात्र अकोला जिल्ह्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार घडलाय। मूर्तिजापूर तालुक्यातल्या पोही गावात चंदन शेष उर्फ चंदन मुरारी बाबा अंधश्रद्धेचा दरबार भरवायचा असा आरोप होतोय। रामभाऊ नामदेव भड असं या भोंदू बाबाचं नाव आहे। दर सोमवारी आणि पौर्णिमेला अंगात सवारी येते असा दावा तो करायचा। रात्री उशिरापासून सकाळपर्यंत भजन आणि दरबार चालतो। या दरबारात लिंबू पिळणे, धागेदोरे देणे तसंच भक्तांना तुला मूल होईल असं आश्वासन देत पैसे घेतले जातात असा देखील आता आरोप होतोय। त्यामुळे अकोल्यामध्ये अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात योगेश शिरसाट यांच्याकडनं। योगेश, नेमका काय हा सगळा प्रकार? प्रज्ञाजी, अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यापूर्वी एका लहान मुलाला दातात घेऊन फिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता ही दुसरी घटना समोर आली आहे। आपल्या महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाते आणि संतांचा महाराष्ट्र आहे, मात्र अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अंधश्रद्धेच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावात चंदन शेख उर्फ चंदन मुरारी बाबा यांचा अंधश्रद्धेचा दरबार भरत असल्याचा आरोप आता होतोय। या बाबाचं नाव रामभाऊ नामदेव भट नक्कीच। थोडंसं योगेश तुम्हाला थांबवतेय, आता थेट जातोय कॅबिनेट